कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल घरात नसला ना की मला करमतच नाही बघ। ते बरोबर आहे विनायकराव, पण आता असं काय म्हणू नका, तो आला की आपल्याला गप्पाच मारायला मिळत नाही तो। बरोबर आहे बापा तुमचं। अहो भांजे घरात नसलं ना माझं पण कामात नीट लक्ष लागत नाही बघा। मामांजी गोळी। आप्या आली। आप्या काय ग? अगं सकाळी जाताना पण गडबडीत गेलीस, आता पण थकलेली दिसतीयस। बापू आज जे काही झालं ना त्याने मानसिकरित्या खचली हो मी। गप्पे असं का बोलतीयस? बाबा आज पुण्यातल्या एका लहान मुलांच्या शाळेत एका लहान मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी उघडकीस आली। काय? अगं तिथे काय सांगतेस तू? हो दिप्या, आणि अजूनही गुन्हेगार सापडलेला नाही। हे आमच्या पोलीस स्टेशनला कळलं नाही अजून। हे भयंकर आहे सगळं। आपे या सगळ्यामध्ये माझी काय जरी मदत लागली ना मला लगेच सांगायचं। हो अर्जुन, मी सांगेन तुला। गुन्हेगार सापडले पाहिजेत बरं का आप्पे। हो बाबा, मी त्याला शोधणार आणि त्याला कठोर शिक्षा देणार। तिथे तू यात कंटिन्यू लक्ष घाल आणि माझी काय मदत लागली ना तर बिनधास्त सांग। हो दिप्या, मी सांगते। अरे देवा, मला काय तोंडेनं उद्यासाठी रिपोर्टिंग करायचंय। मी आलेच। हा अर्जुन, अमोलचा व्हिडिओ कॉल येतोय बोलण्यासाठी। तू एक काम कर ना, त्याच्याशी बोलतोस का? मी गायतोंडींशी पटकन बोलून आले। पण मी करतो। हा मी आलेच। भाऊजी, अहो अमोलने मलाच केला व्हिडिओ कॉल। हा अमोल बाळा, बोल ना। हॅलो मोठी बा, कशी आहेस तू? मी छान आहे बाळा, आणि तुझं काय चाललंय? मोठी बा, तू दिलेलं सगळं डबा संपवलं आम्ही। अरे वा, जितू, टीनू, अरे तुमच्या दोघांना कसं वाटलं जेवण आजचं? खूप छान होतं काकी, आणि मला आळवडी तर खूप जास्त आवडली। हो बघ मोठी बा, मला माहित होतं तू दिलेलं जेवण सगळ्यांना आवडणार, म्हणून म्हणलं मी तूच दे जेवण। वा वा वा, तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना? मग झालं, आपण काय करूया सगळ्यांसाठी ना परत कधीतरी निवांत आळूवडीचा प्लॅन करू। हा हो मोठी बा। काकी, आम्हाला जेव्हा केव्हा खाऊ वाटेल ना आम्ही तुमच्या घरी येऊ। हो काकी, कराल ना तुम्ही आमच्यासाठी? हो करणार ना, का नाही करणार तुमच्यासाठी? हा पण एका अटीवर, मी अमोलची मोठी माय, त्यामुळे तुम्ही दोघं सुद्धा मला मोठी माच म्हणायचं काय? रुपाली मला दे ना, मला अमोलची बोलू दे ना। नाही नाही, मी बोलते ना, थांबा जरा तुम्ही। मी लगेच देतो तुला काय? दे ना। अमोल बाळा, कसा आहेस तू आणि कधी येणार घरी? आम्ही निघेन थोड्या वेळात मोठी बाबा। हा अरे तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सगळे आपल्या घरीच या, आपण आईस्क्रीम खाऊ, या ठिकाणी मज्जा करू। हा मोठे बाबा, व्याजना शौर्य आणि तीनूला सोडून कधी येणार आहे? बरं ठीक आहे, मग आपण नंतर करू पार्टी। हा यस मोठे बाबा। बरं, आता तू मोठ्या माशी बोल। हा गुड गायतोंडे, शेवटी तो गुन्हेगार सापडलाच। आता लवकरात लवकर त्याचे सॅम्पल्स घ्या। हो, आता मी पण बघते माझ्या तावडीतून हा कसा सुटतोय ते। आपे एकच मिनिट। हो, उद्या प्रोसेस सगळी कंप्लीट झाली पाहिजे। मी आल्यानंतर स्वतः त्याकडे लक्ष घालेन। हो हो, येस, बाय। झालं? बोलू का मी? अरे असं का बोलतोयस तू? मग कसं बोलू आपे? तुला जर माहिती होतं की कामातून तुला वेळ मिळणार नाही तर अमोलच्या जेवणाची जबाबदारी घ्यायचीच कशाला? मी बनवलं असतं ना जेवण। अर्जुन, अरे पण मी त्याच्यासाठी जेवण बनवत होते ना, मला इमर्जन्सी आली म्हणून मी निघून गेले। तुझं काम कळतंय मला, तुझ्या अशा जाण्यानं वहिनी नाही ती संधी मिळाली। अमोलचा डबा त्यांनी आज बनवला। काय? मी खाली होते तेव्हा पण त्याच प्रयत्नात होत्या, तरी मी त्यांना बजावून सांगितलं होतं मी आता अमोलच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची रिस्क नाही घेऊ शकत म्हणून। ते वहिनी आहेत, त्या ऐकणार आहेत का? आणि त्यांच्या अशा डबा बनवण्यानं आणि बाकी गोष्टी करण्यानं अमोल त्यांच्या अजून जवळ जाईल। बरं अर्जुन, जे काही झालं ना त्यानंतर रुपालीताई या घरात नकोच होते आपल्याला। नाही पण अमोल नाही जाणार त्यांच्याजवळ। आपल्या मनी मावशींच्या वेळी तरी कुठं वाटलं होतं आपल्याला? पण या कामाच्या व्यापामुळे अमोल कधी त्यांच्या जवळ गेला, कधी त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला, कळलं का तरी आपल्याला?
हो अर्जुन, मला कळतंय तुझं म्हणणं. आपे बघ, वहिनी अमोलच्या जीवाशी खेळ करणार नाहीत माहिती आहे आपल्याला, पण एक पालक म्हणून फक्त कामामुळे आपण अमोलकडे दुर्लक्ष नको करा. अर्जुन, असं काही होणार नाही. मी माझ्याकडून अमोलसाठी कधीच कुठलीच कमतरता नाही भासू देणार. गोष्टी जाणून बुजून नाहीच होणार, पण चुकून पण व्हायला नको असं वाटतं. हो, असं नाही होणार. तू नको काळजी करू. आणि आपण आपल्या कामातून पण वेळ काढायचं. आणि अर्जुन, एकच मिनिट. हा, एक मिनिट. आपे अगं, हॅलो. आज हमें मालूम हुआ क्या चीज मोहब्बत होती है. काय चक्कास गाणं गुणगुणताय. रुपाली, अगं मन आनंदी असलं ना की असं काहीतरी बाहेर येतं. तुमचं मन आनंदी आहे याला कारण नक्कीच अमोल आहे, हो ना? अर्थात. रुपाली, अमोलशी बोलून खरंच मला बाबा झाल्यासारखं वाटतं. हो, माझी अवस्था तरी काय वेगळी आहे का? मला सुद्धा आज खरंच खूप भारी वाटलं. आपण आपल्या मुलाबद्दल किती स्वप्न रंगवली होती, आणि त्यातलं एक स्वप्न हे होतं बरं का, की तो जेव्हा कधी पहिल्यांदा ट्रिपला जाईल तेव्हा आपण फोनवर त्याच्याबरोबर छान गप्पा मारायच्या. अशी कित्येक स्वप्न आपण बघितली होती, त्यातलं एक स्वप्न आज पूर्ण झालंय बरं आपलं. आणि रुपाली, सांगायचं तर खरंच अमोल आपल्याला खूप जीव लावतो. हो, लावणारच ना. आता आपण पण त्याला अंतर नाही द्यायचं. कळतंय मला, पण रुपाली, मला एक कळत नाहीये. आपण पुरेसा पैसा कमावतो, जगण्यासाठी किंवा आवड म्हणून काम करतो, पण आपल्याला हवा असलेला आनंद अशा एका गोष्टीमध्ये असतो जी गोष्ट आपल्याला माहीतच नसते. खरंय तुमचं. अहो, मी सुद्धा माझा आनंद शोधण्याचा किती प्रयत्न केला, पण आज मला कळलं माझा खरा आनंद अमोलमध्ये. आता काही हो रुपाली, आपण अमोलला काहीही कमी पडू द्यायचं नाही, काही. हो, मी माझ्याकडून होईल ते सगळं करेन अमोलसाठी. मी सुद्धा. मला जे काही करता येईल ना ते करणार मी अमोलसाठी या ठिकाणी. मला ना आता अमोलच्या तोंडून मोठी माँ हे आयुष्यभर ऐकायचंय. रुपाली, अमोल आपला मुलगा आहे, तो आता आयुष्यभर आपल्या बरोबर राहणार बघ. हो, खरंय तुमचं. बरं, मी काय म्हणते, तुम्ही आता दिवसभर तुमची कामं करून कंटाळला असाल ना, तुम्ही जाऊन झोपा. नाही नाही रुपाली, अमोल अजून यायचा आहे ना. तो आला ना की त्याला भेटणार आणि मग झोपणार मी. अहो, पण मी आहे ना जागी. नाही रुपाली, अगं त्याला भेटलो नाही ना तर मला झोपच नाही लागत. मी असं करतो, दीपकला त्या टीनूच्या आईला फोन करायला लावतो. अहो, पण आता एवढे. अगं आलो, थांब. ऐका ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.